नमस्कार मंडळी, रांगोळी एक आणि डिझाईन्स अनेक अशी ही सुंदरशी मोराची डिझाईन रेडी रांगोळीमध्ये आज आपण बनवणार आहोत। दारापुढे, उंबरठ्यात, पाटापुढे अथवा ताटापुढे सहजरित्या तुम्ही हिचा वापर कुठेही करू शकता आणि ऐन कार्यक्रमाच्या वेळी अगदी 2 मिनिटात ही बनवणी रेडी होते। व्हिडिओच्या शेवटी ही डिझाईन विविध प्रकारे वापरायची कशी हे मी शेअर केले आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। हेलो गाइस, वेलकम बॅक टू क्रिएशन बाय निकिता। आजच्या व्हिडिओत आपण बघूया पेन मार्करच्या मदतीने पाटासमोर किंवा दारासमोर ठेवायची बॉर्डर रांगोळी बनवायची कशी। डिझाईन बनवून झाली की ती एका प्लास्टिक शीटवर ट्रेस करून घ्यायची। त्यासाठी आपण इथे OHP शीटचा वापर करणार आहोत। OHP शीट तुम्हाला स्टेशनरी शॉपमध्ये मिळत नसेल तर तिची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केली आहे, तिथूनही तुम्ही ऑनलाईन घेऊ शकता। ट्रेस करण्यासाठी मी इथे पेंट मार्करचा वापर करत आहे, तो तुम्हाला स्टेशनरी शॉपमध्ये मिळून जाईल आणि नाही मिळाला तर त्याचीही लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तिथून तुम्ही तो खरेदी करू शकता। रांगोळी चिटकवण्यासाठी आपण फॅब्रिक ग्लू वापरणार आहोत। त्यासाठी 70% ग्लू आणि 30% पाणी असे प्रमाण वापरून ग्लू मिक्सर बनवणार आहोत। बऱ्याचदा पाणी जास्त झाले तर ग्लू पातळ होतो आणि रांगोळी नीटशी चिटकत नाही, त्यामुळे ग्लूचे मिक्सर थोडे घट्टसर होईल असे ठेवा। आता डिझाईनच्या थोड्या भागात ग्लू मिक्सर लावून घ्यायचं आणि मग त्याच्यावर रांगोळी टाकायची। एकसाथ सगळीकडे मिक्सर लावायचं नाही, नाहीतर रांगोळी लावेपर्यंत ते सुकून जाते। रांगोळी टाकल्यावर OHP शीट किंवा न्यूजपेपर रांगोळीवर ठेवून हाताने किंवा कपड्याने हलकासा दाब देऊन पसरून घ्यायचा आणि नंतर इतरत्र रांगोळी झटकून टाकायची। अशा प्रकारे संपूर्ण डिझाईनवर रांगोळी लावून घ्यायची आणि त्यानंतर 30 ते 40 मिनिटं रांगोळी वाळवून घ्यायची। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ड्रायरचाही वापर करू शकता।
दुसऱ्या लेअरसाठीही पहिल्याप्रमाणे आधी ग्लू मिक्सचर आणि नंतर रांगोळी अशा प्रकारे लावून घ्यायचं, परंतु संपूर्णपणे पहिला लेअर सुकल्याशिवाय दुसरा लेअर करायला घ्यायचा नाही। ही रांगोळी पूर्ण होईपर्यंत तुम्हाला ही प्रोसेस आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। दुसरा लेअरही 30 ते 40 मिनिटे ठेवून पूर्णपणे वाळून घ्यायचा। अशा प्रकारे रांगोळी पूर्णपणे बनवून झाल्यावर तिला कात्रीच्या मदतीने व्यवस्थितरित्या कापून घ्या। अशा प्रकारे ही रांगोळी बनवून तयार आहे। तुम्हाला ही रांगोळी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्स फॉर वॉचिंग।